सहर्ष स्वागत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 2 मोठे बदल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारकडून 2 मोठे बदल करण्यात आले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली आहे। काही अटी व शर्तीमुळे या योजनेसाठी सरसकट सर्व महिला पात्र ठरत नव्हत्या। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेतील नियमात शिथिलता आणली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेअंतर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत। तसेच यासाठी पात्र अपात्रतेचे निकष लावण्यात आले आहेत। त्यामधील 2 नियमात शिथिलता आणण्यात आली आहे। कोणते 2 बदल करण्यात आले? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या वयामध्ये शिथिलता करण्यात आली आहे। वयोमर्यादा आता 5 वर्षांनी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। आता 65 वर्षापर्यंतच्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। याआधी 21 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता, पण आता ही मर्यादा 65 वर्षापर्यंत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी जाहीर केला आहे। त्याशिवाय ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता, परंतु ही जमिनीची अटही आता शिथिल करण्यात आली आहे। जमिनीच्या मालकीची अट काढण्यात आली आहे। योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार? लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणं आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं। योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? योजनेच्या लाभासाठी पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल। 1. लाभार्थ्यांचं आधार कार्ड। 2. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला। 3. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला। 4. बँक खातं। 5. पासपोर्ट आकाराचा फोटो। 6. रेशन कार्ड। 7. सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र। अशा प्रकारे वरील सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रांचा समावेश करून आपण अर्ज करावा। धन्यवाद।